नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मनपा शाळेकरिता आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिलं। सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेसाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपासह मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी मनपासमोर आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी प्रशासन आणि प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत चौकशी व कारवाईची मागणी केली। आंदोलनासाठी लावलेल्या बॅनरवरील नगरसेविकेच्या प्रतिमेवर पोलिसांनी आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। आंदोलक निलेश संगेपांग यांनी पोलिसांशी संवाद साधत आंदोलन सुरू ठेवण्याची विनंती केली। त्यानंतर आंदोलकांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवले। आरक्षित जागेची अधिकृत मोजणी करून अतिक्रमणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात आणि आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। अतिक्रमण करणाऱ्या श्रीदेवी फुलारेंचा अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। तर तुम्ही आमच्या लेकरा बाळांच्या हक्काची जागा बळकावत असेल, तिथं आलिशान बंगल्या बांधत असेल आणि त्या बंगल्यात एसीची हवा खात असेल तर तुमच्या विरोधात आम्ही आंदोलन का करू नये आणि तुमचा फोटो आम्ही सार्वजनिकरित्या का लावू नये? निवडणुकीच्या काळात तुमचा फोटो आम्ही तुम्ही तुमच्या पॅम्पलेटवर लावून आमच्या घरी पाठवला की नाही मतदानासाठी? मग आज जर तुम्ही चांगलं काम करत नसाल तर आम्हाला अधिकार आहे, तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर आम्हाला अधिकार आहे तुमचा निषेध करण्याचा आणि आम्ही तो अधिकार निभावतोय। की तुम्ही आज म्हणताय की आम्हाला सगळे जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यायचे आणि ते विकसित करून महापालिकेचं जे उत्पन्न आहे ते वाढवायचं आहे, पण तुमच्याच सत्तेतले जे नगरसेविक आहे ते महानगरपालिकेची जे शाळेकरिता आरक्षित जागा आहे, जे गोरगरिबांच्या लेकरांकरिता जी आरक्षित जागा आहे त्या जागेवर स्वतःचा बंगला बांधून एसीची हवा खातायत। त्या नगरसेविकेच्या घरावर कधी बुलडोझर चालवणार? सर्वसामान्य माणूस 4 फूट अतिक्रमण केलं तर तुम्ही त्याचा घर संसार उद्ध्वस्त करता। मग सत्तेतल्या नगरसेविकेवर राजकीय दबावापोटी तुम्ही कारवाई करत नाहीयेत का असा प्रश्न आम्ही आज प्रशासनाला विचारलेला आहे। आणि जर त्या बंगल्यावर कारवाई तात्काळ झाली नाही तर उद्या सीएम साहेबांचा ताफा देखील आम्ही अडवणार आहोत अशी इशारा देखील आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। त्यामुळे आमची सगळ्यांच्या नागरिकांची विनंती आहे की तात्काळ त्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवून ते नासधूस करावे। आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांना रीतसर निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात निलेश संगेपांग, चंद्रकांत यमगर, राजू अलकोड, रवी नाईक, भगवान करगुळे, मल्लिकार्जुन पिलगेरी, श्रीकांत वाघमारे, सुमित भंडारे, सिद्धलिंग पल्ले, यश शिवशरण, नारायण माने, विनोद झळके, प्रथमेश गिरजकर, अनवर शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।